गुड आफ्टरनून. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण मॅथ पार्ट फर्स्टचा फायनान्शियल प्लॅनिंगचा 4.4 प्रॅक्टिस सेट सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण टोटल 5 एक्झाम्पल आहेत, ज्यापैकी आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेले. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आहे? थर्ड वाले आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. सर्वात पुन्हा एकदा महत्व सांगतो, जर पुढचे थर्ड फोर्थ फिफ्थ एक्झाम्पल काढण्यासाठी तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटच्या आधी ज्या आपण बेसिक गोष्टी घेतल्या त्या तुमच्या चांगल्या व्यवस्थित क्लिअर पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1, 2 क्लिअर पाहिजे, तरच तुम्हाला पुढचे क्वेश्चन कळतील. त्यासाठी तुम्हाला पुन्हा आधीचे चांगल्या रिव्हिजन वगैरे करा. आणि ज्यांनी नोट्स लिहिल्या नसेल त्यांनी पुन्हा व्यवस्थित सगळ्या चांगल्या नोट्स लिहा. मग आता प्रॅक्टिस सेट 4.4 चं एक्झाम्पल नंबर आपण बघूया थर्ड. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघू आपण. काय दिलंय? फिल इन द ब्लँक गिवन इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर. तुम्हाला खाली काही इन्फॉर्मेशन दिली टेबल मध्ये आणि त्याच्यामध्ये बी फॉर बाय केलेले आणि एस फॉर काय केलंय? सेल केलेले. बरोबर. बी चा अर्थ काय असणार आहे? बाय. आणि एस चा अर्थ काय असणार आहे? सेल. काय केलेले? ते शेअर वगैरे असेल, बाय आणि सेल असेल काय ते. मी याच्यामध्ये तुम्हाला बघा टेबल दिलेला आहे. बरोबर. काय टेबल दिलाय बघू आपण. इथं नंबर ऑफ काय दिलं आपल्याला? नंबर ऑफ शेअर्स. व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. पहिल्याचं काय दिलंय? नंबर ऑफ शेअर. सेकंड मध्ये काय दिलंय बरं? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. पुढच्याचे दिले MV ऑफ शेअर. थर्ड मध्ये काय दिलंय बरं? टोटल व्हॅल्यू. फोर्थ मध्ये काय दिलंय बरं आपल्याला? ब्रोकरेज 0.2%. ब्रोकरेज 0.2% दिलाय. नेक्स्ट काय दिलंय बरं आपल्याला? 9% CGST ऑन ब्रोकरेज. 9% CGST ऑन कशावर? हे ब्रोकरेज वरती आहेत. देन 9% काय दिले? SGST ऑन. हे सुद्धा कशावर बरं आपल्याला? ब्रोकरेज वरती. या दोघांच्या पण व्हॅल्यू कशा असेल रे? सेम. कारण की आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST कसा असतो? इक्वल असतो. आणि लास्ट काय दिलंय? टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर. शेवट काय दिली आपल्याला? टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर. बरोबर. खाली काय काय दिलंय बघा आपल्याला? 100 बाय केलेले, म्हणजेच काय केलेले? हे विकत घेतलेले. आणि किती शेअर? 75 शेअर्स काय केले बरं? इथं सेल केलेले. पुढे किती रुपीजला घेतलाय बरं? हा 45 ला. आणि सेल जे केले ते किती रुपयाला आहे? किती आहे? 200 रुपीजला. बाकी काही दिलंय का आपल्याला? नाही. बाकी सर्व आपल्याला काय करायचंय? फिलिंग द ब्लँक. पुढे सर्व आपल्याला बॉक्स दिलेला आहे. आणि थोडस बॉक्स वगैरे काढत चला, सवय ठेवा व्यवस्थित. आहे तसंच लिहून टाकतात तुम्ही ते. आता हे सर्व आपल्याला काय करायचं? इथं फिल करायचं. मग आता बघा आपल्याला काय काय दिलंय क्वेश्चन मध्ये. काय दिलंय बरं आपल्याला? नंबर ऑफ शेअर दिलेले बायचे आणि काय नंबर ऑफ शेअर तुम्हाला सेलचे दिले. मग याच्यावरती काय दिलंय बरं? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर दिलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला काय करायचंय? टोटल व्हॅल्यू, ब्रोकरेज 0.2%, त्यानंतर CGST, SGST आणि टोटल तुम्हाला काय काढायची? अमाऊंट काढायची. एवढं सर्व तुम्हाला दिलेलं आहे. बाकीचं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. हे तुम्हाला फिलिंग करायचंय. बाजूला एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पण त्याच्यातच कुठं कोणाचा आन्सर बघितलं डायरेक्ट उतरवलं मार्क्स मिळणार नाहीये. हे टोटल तुम्हाला सर्व सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग आता पहिलं आपण कोणाबद्दल कॅल्क्युलेशन करू बरं? सेल बद्दल. पहिले काय? बाईंग. पहिलं काय? बाईंग. बाईंगचे आपण सर्व आन्सर्स काढून घेऊ पहिले काय काय. मग बाईंग मध्ये आपल्याला काय काय दिलंय बरं? नंबर ऑफ शेअर्स इक्वल किती दिले बरं आपल्याला? 100. आणि दुसरं काय दिलंय बरं आपल्याला? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. एका शेअरची किंमत किती दिली बरं आपल्या इथं? 45
रुपीज दिलेले, एवढी आपल्याला माहिती दिली. मग आता आपल्याला काय काढायचंय बरं, टोटल व्हॅल्यू काढायची. टोटल व्हॅल्यू बघा, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे याचा अर्थ किती शेअरची किंमत असणार आहे, एका शेअरची. आणि किती शेअर आपण बाय केलेले बरं, 100 शेअर. तर मग मला सांगा, एका शेअरची जर व्हॅल्यू 45 रुपये असेल तर 2 शेअरची किती व्हॅल्यू असेल, 90. 3 शेअरची किती व्हॅल्यू असेल, 135. म्हणजे तुम्ही काय करता ते बरं, शेअरची व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर. आपण मागे शिकलोय असं. टोटल तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर काय करतो आपण, टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो, नंबर ऑफ शेअर्स इंटू काय करतो त्याची व्हॅल्यू. बरोबर का नाही. मग नंबर ऑफ शेअर्स किती बरं आपल्याकडं, 100 इंटू व्हॅल्यू किती बरं एकाची, 45. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे, 45 1 जा 45, 2 0 तसे. म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल सेल्स किती असणार आहे, 4500. म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे, 4500 रुपीज. येईल का लक्षात काय बोललो. नेक्स्ट दुसरं काय करायचंय बरं, आपल्याला ब्रोकरेज काढायचंय. ब्रोकरेज नेहमी कशावर असतं बरं, मार्केट व्हॅल्यूवर असतो. कशा असतो, मार्केट व्हॅल्यूवर. मग आता बघा, एकूण मार्केट व्हॅल्यू किती आली, मग टोटल शेअरची. ब्रोकरेज म्हणजे एकावर थोडं घेणार आहे, टोटल शेअरवर तर घेणार आहे ना. मग टोटल व्हॅल्यू किती बरं इथं, 4900. याच्यावरती ब्रोकरेज किती पर्सेंट आहे बरं, 0.2% दिलाय. किती दिलाय, 0.2. हे जर आपण फर्स्ट सॉल्व्ह केलं असं लिहितो. तर इथं मी सेकंड घेतो. सेकंड काय करायचंय बरं, आपल्याला ब्रोकरेज काढायचंय. ब्रोकरेज किती पर्सेंट आहे, 0.2% ऑफ कोणाच्या असतो, टोटल व्हॅल्यूच्या, मार्केट व्हॅल्यूच्या असतो ना. कोणाच्या असतो, मार्केट व्हॅल्यूच्या. मग तिथं मार्केट व्हॅल्यू किती बरी, 4500. किती दिलं आपल्याला, 4500 रुपीज. मग आता ब्रोकरेज काढायचं आपल्याला इथं. मग 0.2%चा अर्थ काय असतो रे, डिवाइड बाय 100 इंटू काय नाही बरं इथं, 4500. आता कॅल्क्युलेशन होईल बघा आपण. 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल. ही कॅल्क्युलेशन करत चला. तुमच्या नोटबुक मध्ये अशी कॅल्क्युलेशन नाहीये, अशी कॅल्क्युलेशन नाही, याचा तुम्ही तिकडून जर पाहून लिहिलं मग मार्क्स नाही मिळते. त्यामध्ये कॅल्क्युलेशन काय कट केलं, काय कॅल्क्युलेशन लिहित चला व्यवस्थित. 0.2 इंटू काय बरं, 45. आता बघा 45 2 जा किती होतं इथं, 90. 45 2 जा किती होतो, 90. बट टोटल कॅल्क्युलेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे रे, 1 नंबर. मग आपल्या आन्सर मध्ये पण 1 नंबर आला पाहिजे ना. मग याचा अर्थ आपण इथं पॉइंट देऊ शकतो ना. मग पॉइंट नंतर 0 आला त्याला काय व्हॅल्यू आहे का, नाही. याचा अर्थ ब्रोकरेज किती रुपये द्यायचे आपल्याला, 9 रुपीज. ब्रोकरेज किती असणार आहे, 9 रुपीज. इथपर्यंत काय आलं, नक्की ओके. नेक्स्ट काय बरं, 9% जीएसटी ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेज दिलाय, कशावर ब्रोकरेज काढायचं, सीजीएसटी काढायचं 9%. कशावर काढायचं आहे, ब्रोकरेज. आणि ब्रोकरेज आता किती आलाय रे, 9 रुपीज आलेला आहे. मग 9 रुपीजचे किती काढायचे तुम्हाला, 9%. मी इथं लिहितो थर्ड. दिसतंय का थर्ड, याच्यामध्ये पण दिसतंय ना सर्व 9. आता थर्ड वाला काय बरं, 9%. काय करायचं आहे, सीजीएसटी ऑन कशावरती, हा ब्रोकरेज वरती आहे. मग किती पर्सेंट आहे, 9% आहे. किती पर्सेंट आहे, 9. कोणावरती लावायचा हा ब्रोकरेज, त्याच्या ब्रोकरेजच्या व्हॅल्यूवर. किती व्हॅल्यू त्याची वाली, 9 रुपीज. 9% सीजीएसटी कोणावरती, ब्रोकरेज वरती. म्हणून सीजीएसटी काढायचं आपल्याला. सीजीएसटी इज इक्वल टू 9% ऑफ ब्रोकरेज म्हणजे 9 वरती. मग इथं काय कॅल्क्युलेशन येईल बघा. 9% म्हटल्यावरती डिवाइडला किती येणार आहे, इंटू ऑफ म्हणजे इंटू, पुन्हा इथं किती येणार आहे रे, 9. आता डिवाइड व्हायला काही चान्स आहे का, नाही. 9 9 चा किती येणार बरं, 81 अपॉन किती येणार इथं, 100. आणि असं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. जर डिवाइडला जर 1 0 असेल तर काढून टाका, पॉईंट इथे येईल. बरोबर ना. आणि 2 0 असेल तर अजून एक पॉईंट इकडे सारखा.
म्हणजे तुमचा आन्सर किती येणार बरं इथं 0.81 रुपीज. CGST किती आला तुमचा आला 0.81 रुपीज. नेक्स्ट फोर्थ वाला काय काढायचं आपल्याला 9% SGST ऑन ब्रोकरेज. आपल्याला गोष्ट माहिती आहे ना रे काय CGST काय असतो बरं SGST असतो ना. म्हणजे याचा अर्थ CGST जेवढा तेवढाच SGST असणार आहे. म्हणजे किती असणार आहे 0.81 रुपीज. आणि लास्ट वाला काय करायचं आपल्याला फिफ्थ वाली इथं सॉल्व्ह करतो. फिफ्थ वाला काय करायचंय टोटल व्हॅल्यू काढायची शेअरची. आता शेअरची टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी या सर्वांची ऍडिशन करावं लागेल ना आपल्याला. मग किती होईल बरं टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू किती बरं मूळ किंमत किती त्याची आली 4500 प्लस त्याच्यात किती वाढणार आहे 9 रुपीज प्लस किती वाढणार आहे 0.81 रुपीज प्लस अजून किती आहे 0.81 रुपीज. या सर्वांची ऍडिशन म्हणजे टोटल व्हॅल्यू होईल ना. कारण की ज्यावेळेस आपल्याला तो बाय करायचा आहे सॉरी काय करायचं बाय करायचंय विकत घ्यायचा आहे ती सर्व द्यावाच लागणार. जीएसटी पण द्यावाच लागणार आहे. ब्रोकरेज पण द्यावं लागेल CGST द्यावं लागेल HGST द्यावं लागेल आणि तिची स्वतःची व्हॅल्यू पण द्यावं लागेल ना. हे सर्व द्यावं लागेल म्हणजे टोटल व्हॅल्यू मिळणार आहे. मग टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू सर्वांची ऍडिशन करा. काय बरं इथे ऍडिशन आता पॉईंटचं करून घ्या 1 प्लस 1 किती आहे इथं 2 8 प्लस 8 किती आहे बरं 16 कॅरी किती केला आता 1 इथं आला का आपला पॉईंट 1 कॅरी केल्यामुळे काय होईल हा 1 आणि हा 9 10 प्लस 0 म्हणजे कॅरी केला पुन्हा 1 पुन्हा हा आला 1 इथं किती आहे 45 म्हणजे आन्सर किती आहे बरं तुमचं टोटल व्हॅल्यू 4510 रुपीज अँड 62 पैसे. आलं लक्षात. असं आन्सर लक्षात काय केलं नक्की जे आतापर्यंत आपण शिकलो तेच आलेले. पुन्हा एकदा सांगतो एक लक्ष द्या आपल्याला क्वेश्चन मध्ये फिलिंग द ब्लँक करायला लावलंय. बाकीच्या गोष्टी या फक्त 4 दिलेल्या आहेत तुम्हाला बाकी सर्व फिलिंग द ब्लँक करायचंय. मग आता टोटल व्हॅल्यू म्हणजे काय असते बरं नंबर ऑफ शेअर इंटू त्याची प्राइस. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ना आपण टोटल व्हॅल्यू किती आली मग 4500. नेक्स्ट काय बरं ब्रोकरेज किती पर्सेंट आहे 2%. काल सांगितलं तुम्हाला सर 0.2%. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं शेअरची देवाणघेवाण होती म्हणजे बाईंग आणि सेलिंग होती त्यावेळेस ब्रोकरेज द्यावा लागतो आणि तो ब्रोकरेज कसा असतो एकूण व्हॅल्यूला असतो मार्केट व्हॅल्यूला असतो. मी आपण मार्केट व्हॅल्यू तर काढली M20 होता ना आपला हा. मग ब्रोकरेज किती होता 0.2% म्हणजे टोटल व्हॅल्यूचे काय काढले आपण 0.2% काढले त्याचं कॅल्क्युलेशन किती आलं बरं 9 रुपीज. हे काय आलं सरांना हे आलं 9. आता CGST काढायचं आपल्याला मग CGST किती पर्सेंट आहे 9%. पण जीएसटी तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं जीएसटी हा फक्त कशावर असतो ब्रोकरेजवर असतो टोटल व्हॅल्यू कधीही नसतो. मग आता तसं माहित असेल तसं तर दिलेलं त्यांनी 9% CGST ऑन ओनली कशा म्हटलेले ब्रोकरेज. मग ब्रोकरेज किती पर्सेंट होता आपला 9. मग ह्या 9% ऑफ 9 काढायचे म्हणजे इथं काय आलं पुढे ते CGST ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू 9% ऑफ ब्रोकरेज. किती आला होता आपला ब्रोकरेज 9 आला. मग 9% म्हणजे 100 होणार आहे इंटू काय होणार आहे 9 होणार आहे. 9 9 जा 81 आणि 100 आपण काय 100 मग हे 2 0 गेले होते 2 घर इकडे सर्कल ना म्हणजे किती आलं 0.81 रुपीज. आणि आपल्याला माहिती आहे CGST आणि HGST कसा असतो बरं सेमच असतो त्यामुळे ते दोन्ही एकत्रित लिहिला पण ते लिहा इथं HGST CGST काय राहिले किती माझ्याकडून CGST SGST राहिलं सर. आणि शेवट काय दिलं आपल्याला व्हॅल्यू टोटल शेअरची व्हॅल्यू म्हणजे काय असतं तर टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस CGST प्लस SGST सर्वांची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे टोटल व्हॅल्यू. म्हणून आपण काय केली सर्वांची ऍडिशन आणि ती आली आपली 4510 रुपीज अँड 62 पैसे. येईल का क्वेश्चन लक्षात नक्की. हे सर आपण काय केलं फिलअप केलं. सेकंड सॉल्व्ह करून देऊ का नक्की का एकदा तेच करायचं. काय करायचं टोटल व्हॅल्यू काढायची. टोटल व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा काय करायचं आपल्याला नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू त्यांचं मल्टिप्लिकेशन. साधिक मल्टिप्लिकेशन किती येणार आहे बरं 75 आणि 150 म्हणजेच काहीतरी 1500 रुपये येणार आहे 1500. किती येणार आहे 1500 हा नाही रे 75 दुने किती येणार आहे बरं सॉरी हा 150
आणि 150 इथं किती येणार आहे 2 झिरो म्हणजे 15,000. किती येणार आहे 15,000. किती आलं 15,000. लिहित नाही इथं मी. याच्यावर काय करायचं आपल्याला 9% ब्रोकरेज करायचं. सॉरी किती पर्सेंट आहे 2%. मी याचा 2% मी आता फक्त शॉर्टकट मध्ये लिहितो बरं का, पण तुम्ही हे सर्व डिटेल मध्ये लिहा. 2% डबल झिरो गेला 15 दुने किती होणार बरं इथं 30 होणार आहे आणि हा शून्य तसंच राहणार आहे आणि पॉईंट नंतर किती संख्या बरं इथं 1 म्हणजे किती होणार आहे 30 रुपये. इथं व्हॅल्यू किती येणार आहे 30 रुपये. इथं 30 आले की तर 9% येणार त्याचा आला. पुन्हा याचा काय करायचं आपल्याला 9%. 9% झिरो गेला पुन्हा 9 त्रिक किती येणार 27 अपॉन किती येणार आहे 10. 27 अपॉन 10 म्हणजे काय येणार आहे 2.7. इथं किती येणार आहे 2.7 रुपीज. काय असणार आहे CGST. साहजिक हा पण तोच राहणार आहे 2.7 रुपीज GST आणि टोटल व्हॅल्यू म्हणजे काय सर्वांची ऍडिशन. संपलं एवढंच. येईल का लक्षात नक्की एकदम. काय डाऊट राहील मग नको सॉल्व्ह करून देऊ ना डिटेल मध्ये. आपण सोमवारी टेस्ट घेऊ ज्याच्यामध्ये मॅथ पार्ट 1 चा फर्स्ट लेसन आणि लेसन नंबर 4 घेऊ. काय करू 4. आत्ताच्या आत्ताच त्याची रिव्हिजन होऊन जाईल. लक्षात आलं का काय सांगितलं मी. आपण मंडेला टेस्ट घेऊ. मी ते क्वेश्चन कॅन्सल करतो. सेकंडचे काय टाकतो त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर अँड 4th चॅप्टर पार्ट 1 चा. लक्षात नाही फर्स्ट अँड फक्त 4 दोनच चॅप्टर 2च आहे फक्त. फर्स्ट अँड 4 दोनच. आपल्या रेग्युलर टाइमने ती टेस्ट असेल त्याच्याचं जसं टाइम जसं टेस्ट असेल वेगवेगळे. बर आता क्वेश्चन नंबर आपल्या कोणता बघायचा आहे 4 वाला. क्वेश्चन नंबर पुढचा आहे 4 क्वेश्चन काय बघा. बरं श्रीमती देसाई sold share of face value ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? Okay. बघा श्रीमती देसाई आहे तिने काय केलेलं आहे काही शेअर विकून टाकलेले ऑलरेडी विकून टाकलेले शेअर विकून टाकले. याचा अर्थ काय झाला असेल रे त्या प्राइस मध्ये जीएसटी पण ऍड झाला असेल आणि ब्रोकरेज पण ऍड झाला असेल ना. मी काय बोललो सपोज मी काय केलं हिला काही 100 रुपयाचे शेअर विकून टाकले. हिला 100 रुपयाचे शेअर विकले याचा अर्थ ते 100 मला मिळाले का टोटल. नाही मला नाही मिळाले. का नाही मिळाले कारण त्या 100 रुपयामध्ये काय आहे ब्रोकरेज पण आहे प्लस 18% जीएसटी पण आहे. म्हणजे याचा अर्थ ती जी काही व्हॅल्यू येणार आहे कोणती बरं इथं दिलेली ती 4,000 पुढे गेली ती 4,999 जी व्हॅल्यू आहे का ती त्या देसाईला मिळालीच नसणार आहे कारण की त्याच्यामध्ये काय गेलेले असणार आहे जीएसटी आणि ब्रोकरेज ऑलरेडी गेलेले असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मेन व्हॅल्यू काढायची ज्या व्हॅल्यूने तिने ते शेअर्स विकत घेतलेले असणार आहे ती व्हॅल्यू काढायची आणि ती एकदा व्हॅल्यू काढली तर आपल्याला कळतील का तिने नेमके किती शेअर्स परचेस केले का किती सेल तिने विकत घेतले का तिने किती सेल केले. आता मग आधी एक्झाम्पल कसं सॉल्व बघा थोडे वेगळं उलट आले एक्झाम्पल. आपलं सेकंड वाला पण एक्झाम्पल उलट होत तसं हे पण एक उलट आलेलं आहे. सेकंड होतं बघा सेकंडच होत तसं. आता बघू आपण याच्यात काय काय दिलंय. बरं गिवन मध्ये काय दिलंय बरं आपल्याला फेस व्हॅल्यू ऑफ शेअर किती दिलंय बरं 100 रुपीज. नेक्स्ट मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर किती दिलं आपल्याला 50 रुपीज ना 50 रुपीज. बरं अजून काय दिलंय आपल्याला सेलिंग प्राइस दिली किती रुपयाला शेअर विकून टाकले ते दिलंय ना आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ ऑल शेअर सर्व शेअरची आपल्याला किंमत दिली किती दिली ती आपल्याला 4,000
4,988.20 रुपीज एवढं दिलेलं आहे, बरोबर ना? ओके. आता मला सांगा इथं रेट ऑफ ब्रोकरेज काढू आपण. पहिला किती एक्स्ट्रा पैसे, रेट ऑफ ब्रोकरेजला काही पैसे गेले असेल आणि काही जीएसटी ला पैसे गेले असेल, ते किती गेले ते आपण पहिले काढू. मग पहिले आपण काय काढू बरं, रेट ऑफ ब्रोकरेज. रेट ऑफ ब्रोकरेज किती पर्सेंट आहे बरं? हा 0.2% ना, 0.2% आहे. आणि जीएसटी किती पर्सेंट? हा आहे समृद्धी दादा. अजून काय सांगितलं आपल्याला, जीएसटी इज इक्वल टू काय बरं, किती पर्सेंट दिला आपल्याला? 18% दिलेला आहे. किती दिलाय? 80%. एवढं आपल्याला सर्व गिवन आहे. मग आता ब्रोकरेज जर 0.2% आहे, तर आपण नेमका ब्रोकरेज गेला किती तेवढा काढू ना आपण. मग ब्रोकरेज इज इक्वल टू किती पर्सेंट आहे बरं? 0.2% ऑफ. ब्रोकरेज हा कशा असतो बरं? टोटल व्हॅल्यू असतो ना, टोटल व्हॅल्यू. किती व्हॅल्यू होती बरं टोटल? म्हणजे एम ही किती बरी 50. मग नेमका एकाला ब्रोकरेज किती घ्याल ते आपण बघू. मातीला किती होणार बघा, 0.2% चा अर्थ काय होणार? डिवाइड बाय इंटू काय होणार बरी 50. 0 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा किती होणार बरी म्हणजेच किती वरला 0.2 अपॉन काय बरं 2. 2 1 जा 2, 2 1 जा 2. बट डिनॉमिनेटर मध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1. मग आपल्याला आन्सर मध्ये सुद्धा पॉईंट नंतर 1 नंबर आला पाहिजे. याचा अर्थ ब्रोकरेज किती रुपये गेला असणार याच्यामध्ये? ब्रोकरेज किती गेला असणार आहे? 0.1. पण हा कसा असणार आहे इथं? एका शेअरची किंमत गेली नाही, ही काय झाली? एका शेअरचा एवढा ब्रोकरेज झाला. अजून काय काढायचं आपल्याला आता? जीएसटी. जीएसटी किती गेलेला आहे? जीएसटी किती पर्सेंट सांगितलं आपल्याला? 80%. सॉरी 80, हा हे झालेलं आहे 80%. जीएसटी कशावर असतं रे? फक्त जीएसटी कशावर भरला जातो? फक्त ब्रोकरेज वरती. सांगितलं तुम्हाला जीएसटी कशावर असतो? फक्त ब्रोकरेज. मग ब्रोकरेज किती बरी? 0.1. मग 80% ऑफ 0.1 रुपीज. मग आता 18% चा अर्थ काय नाही बरं? 80 अपॉन 100 इंटू काय आहे? 0.1. 0.1. एक काम करू आता आपण बघा, 18 1 जा किती नाही इथं? 80. इथं पॉईंट नंतर 1 नंबर म्हटल्यावर ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये पण पॉईंट नंतर 1 नंबर येईल ना. आणि अपॉन किती होणार बरं इथं? 100. बरं तुम्हाला मी सांगितलंय जर एक्स्ट्राचा जो 0 असेल तर हा पॉईंट इकडे सरकतो अजून, म्हणजे इथे यायला पाहिजे. पण अजून एक 0 आहे, म्हणजे इथं अजून एक एक्स्ट्रा 0 मांडावा लागेल. म्हणजेच किती येणार आहे? 0.018 रुपीज. 0.018 रुपीज. कळालं का रे कॅल्क्युलेशन काय? नाही इकडे लक्ष द्या. चला मी काय सांगितलं बघा तुम्हाला, इथं द्या. चला 80 इंटू 0.1. 81 चा किती होतो बरी? 80. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये किती पॉईंट नंतर नंबर आहे? 1. आपल्या आन्सर मध्ये पण पॉईंट नंतर 1 नंबर आला पाहिजे, हे माहिती आहे ना. ओके. डिवाइड बाय किती बरी? 100. इथपर्यंत कळालं सर्वांना? आता मी तुम्हाला सांगितलंय डिवाइडला जर 100 असेल तर तो 100 एक 0 काढून टाकायचा आणि इकडचा पण एक साइड लेफ्टला इकडे शिफ्ट करायचा ना. म्हणजे याचा आन्सर काय होईल बरं आता? 0.80 अपॉन 10 होईल ना, बरोबर का नाही? एक 0 गेलं, एक पॉईंट इकडे शिफ्ट झाला. पण अजून आपल्याला एक 0 काढून टाकायचं म्हणजे अजून इकडे शिफ्ट होणार आहे. म्हणजेच किती होणार आहे? 0.018. अलग लक्षात कळेल का हे कॅल्क्युलेशन? नक्की का? म्हणजे याचा अर्थ जीएसटी किती रुपीज भरला असणार आहे? 0.018 रुपीज एवढा काय भरला असेल? जीएसटी भरला असेल. आता हा ब्रोकरेज पण आपण एका शेअरचा काढला, फक्त एक शेअरचा. आणि जीएसटी सुद्धा काय काढला आपण? एका शेअरचा काढलाय ना. आता काय करायचं बघा, मग आता आपण इकडे करू सॉल्व. काय? एका शेअरची व्हॅल्यू किती तेवढी काढू. आता तिथं मार्केट व्हॅल्यू तर किती दिली आपल्याला? 50. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे? ब्रोकरेज पण ऍड केलं गेलं होतं आणि कोण केलं होता? जीएसटी पण ऍड केला गेला होता ना. मग एक काम करू ना, आपण ह्या 50 मध्ये दोघं पण मायनस करू, म्हणजे प्रॉपर आपल्याला शेअरची व्हॅल्यू मिळेल, बरोबर का नाही? प्रॉपर व्हॅल्यू. म्हणून आपण म्हणू शकतो काय? सेलिंग व्हॅल्यू
ऑफ 1 शेअर इज इक्वल टू टोटल किती व्हॅल्यू मला एका शेअरची दिलेली इथं 50, मार्केट व्हॅल्यू किती आहे 50. यातून मायनस कोण करायचं आहे बरं, हा 0.1 पण करायचा आहे कारण की तो ब्रोकरेज आहे. अजून काय मायनस करायचं आपल्याला, जीएसटी, जो किती आहे बरं 0.018, हा पण मायनस करायचा इज इक्वल टू मग 50 मायनस या दोघांची ऍडिशन किती होईल बरं आता 8 ला 8 तसं जाईल, 1 ला 1 तसं जाईल, 0 + 1 1 होणार आहे, पॉईंटला पॉईंट आला, 0 ला 0 आला. काली ऍडिशन काय केली नसेल केली तर बाजूला करून घ्या. काय होईल बघा 0.1 प्लस काय करायचं आहे 0.018 करायचं. यांची ऍडिशन बघा 8 ला 8 1 ला 1 1 ला 1 पॉईंटला पॉईंट 0 ला 0 0.118 आली. मग आता ह्या दोघांची काय करायची तिथं सबट्रॅक्शन करायची. चला सबट्रॅक्शन करू वाटलं इकडे झालं. काय होणार आहे 50 मधून काय मायनस करायचे आपल्याला 0.118. पॉईंट नंतर इथं काही नाही मग तुम्ही 0 लिहिले तरी चालतात ना. यांची काय करायची सबट्रॅक्शन. 0 मधून 8 जाणार नाही म्हणून आपण इथं कॅरी 1 करून टाका. 10 मधून जर 8 गेला तर किती राहणार आहे बरं 10 मधून 8 गेल्यावर 2. इथं पुन्हा कन्सिडर करू आपण 10 एक कॅरी करून टाकू. 10 मधून 2 गेला किती राहणार आहे 8. पुन्हा इथं काही जाणार म्हणजे एक कॅरी केला आपण 10 मधून पुन्हा किती गेले 2 म्हणजे काय आहे 8. पॉईंट खाली काय येणार आहे पॉईंट. इथं सुद्धा आपण काय केलं एक कॅरी करून टाकला. 10 मधून 1 गेल्यावर काय 9 आणि इथं काय राहणार आहे आपलं 4. म्हणजे याचा अर्थ यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे 49.882 रुपीज. ही एका शेअरची व्हॅल्यू असणार आहे. एका शेअरची व्हॅल्यू किती असणार आहे 49.882 पैसे. पण आपल्याला प्रश्न हा नाही विचारला. क्वेश्चन आपल्याला काय विचारला आहे तर हिना एकूण किती पैसे खर्च केलेले टोटल 4988 रुपीज अँड 20 पैसे एवढे खर्च केलेले आणि एका शेअरची व्हॅल्यू तर एवढीच आहे. मग प्रश्न असा विचारला आहे का तिनं किती सेल केले, किती शेअर्स सेल केलेले आहेत. मग आपल्याला माहिती आहे ना ही गोष्ट काय बघा. मला एक सांगा बरं मी सपोज 100 रुपयांचे शेअर घेतल्या. टोटल शेअर किती रुपयांचे घेतले 100 आणि मी एका शेअरची किंमत आहे 20 रुपीज. एका शेअरची किंमत किती 20. तर मी किती शेअर विकत घेतले असेल रे 5. पुन्हा क्वेश्चन विचारतो. बरोबर दिलंय की ज्यांनी 5 उत्तर दिले ते पण पुन्हा एकदा विचारतो. मी एकूण 100 रुपयाचे शेअर परचेस केले आणि एका शेअरची किंमत किती बरं 20. तर मी किती शेअर घेतले असतील. का बरं तुम्ही असं केलं तर टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर डिवाइड बाय प्राइस ऑफ 1 शेअर. म्हणून तर 0 0 गेट कॅन्सल 2 1 2 2 5 म्हणून तुम्ही 5 आन्सर दिला ना. इथं पण तेच करायचं आहे. जर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स किती आहे हे काढायचं असेल तर टोटल वरती काय घ्यायचं रे टोटल व्हॅल्यू. आणि टोटल व्हॅल्यू किती आपली 4988.20 अपॉन खाली काय घ्यायचं असतं एका शेअरची प्राइस. एका शेअरची प्राइस काढली ना आपण किती आहे 49.882 रुपीज. ते आपण डिवाइडला लिहिणार आहे 49.882. आता लक्ष द्या इकडं. आता कॅल्क्युलेशन मस्त गंमतशीर आहे. पॉइंट नंतर जर एकदा नंबर आला आणि त्याच्यानंतर जर 0 आले तर त्याला काही अर्थ राहत नाही. मग तुम्ही याला काढून टाका ते चालेल. याची काय आता विचार करूच नाही काय कामच नाही आपल्याला. आता बरोबर डिवाइड होईल का रे. आता डिवाइड होणं एकदमच सिंपल काय 49,882 एक तेवढाच आणि तेवढा एक तेवढा. म्हणजे आपला आन्सर किती राहणार इथं 1. बट गडबड एक आहे मोठी पॉइंटची गडबड आहे. काही कसली गडबड आहे पॉइंटची. आता तुम्हाला एक साधी सिंपल मी ट्रिक सांगतो याला. डिनॉमिनेटरला पॉइंट नंतर किती डिनॉमिनेटरला पॉइंट नंतर किती नंबर आहे 1. डिनॉमिनेटरला किती आहे 3 आणि न्यूमरेटरला किती आहे 1. म्हणजे किती जास्त आहे रे किती जास्त आहे डिनॉमिनेटरला किती जास्त आहे 2 जास्त आहे. जेवढे पॉइंट नंतर संख्या जास्त असतात तेवढे 0 टेकून द्यायचे असतात. म्हणजे किती टेकून द्यायचे 0 100. 2 जास्त आहे ना. इथं पॉइंट नंतर किती संख्या आहे इथं पॉइंट नंतर किती आहे 3 आहे 1 2 3 आहे.
म्हणजे किती जास्त आहे 2, आणि 2 जास्त असले तर 2 झिरो टिकून द्यायचे, म्हणजे नंबर ऑफ शेअर तेवढे होईल. कळलं का रे बाबा काय आहे? अजून एकदा हे बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. का एक लक्ष द्या, 1.2 अपॉन 0.012 जर असेल, ठीक आहे, लक्ष द्या मी काय म्हणतोय, तर काय असतं कॅल्क्युलेशन, 12 1 जा 12, 12 1 जा 12, म्हणजे आन्सर 1 येणार आहे. बट इथं वरती पॉइंट नंतर किती संख्या आहे 1 आहे, आणि खाली पॉइंट नंतर किती संख्या आहे 3 आहे, म्हणजे किती जास्त आहे 2 जास्त आहे. यांचं कॅल्क्युलेशन येणार आहे 100. यांचं कॅल्क्युलेशन हा शॉर्टकट आहे कॅल्क्युलेशन करण्याची. लक्षात येईल का? लय तुम्हाला याची गरज नाही, पण इथं आली गरज म्हणून सांगितलंय. येईल का लक्षात? तर नंबर ऑफ शेअर किती राहणार आहे 100. त्या कोण देसाई का कोण आहे ती, देसाईने एकूण किती सेल केले असणार आहे शेअर्स, 100 शेअर्स काय केले असणार आहे सेल केलेले असतील. येईल का क्वेश्चन लक्षात? नक्की का? काय केलं आपण, फक्त बघा तुम्हाला इथं फेस व्हॅल्यू दिली, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू एका शेअरची दिलेली आहे. त्या देसाईने काय केलंय 4988 रुपये 20 पैशाचे काहीतरी शेअर विकत घेतले, आणि किती शेअर विकत घेतले तेच तर आपल्याला विचारलंय, हाऊ मेनी शेअर ही काय परचेस का सेल काय असेल ते, किती शेअर तेवढे विचारले आपल्याला, बरोबर ना? मग आता याचा अर्थ आपल्याला काय करायला लागेल, या मार्केट व्हॅल्यू मध्ये कोण कोण आहे बरं, ब्रोकरेज पण आहे, आणि अजून कोण आहे बरं जीएसटी. ते आपल्याला कॅन्सल करावं लागेल ना, कारण की ते देसाई का पैसे आलेलेच नाहीये, ते मध्येच कुठेतरी गेलेले, हे गव्हर्नमेंट का गेले नाही, ब्रोकरेज का गेलेले, याचा काही संबंध नाहीये. म्हणून याच्या पहिले आपण व्हॅल्यू काढल्या आणि नंतर ती एका शेअर मधून मायनस केल्या, म्हणजे एका शेअरची प्रॉपर व्हॅल्यू एवढी झाली. आणि मग आपल्याला माहिती आहे एका शेअरची जर व्हॅल्यू जर मिळाली, टोटल जर व्हॅल्यू आपल्याला माहित असेल, तर दोघांचा जर भागाकार जर केला तर नंबर ऑफ शेअर्स मिळतील, जसं आपण इथं काय येईल लक्षात? नक्की का? काय डाऊट राहील? अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं आपलं संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. उद्या लेक्चर होईल सोमवारी.